शेतकरी कर्जमाफीचे पैसे 2 दिवसात लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होणार। 17 लाखांपैकी 10 लाख शेतकऱ्यांचं आधार प्रमाणीकरण पूर्ण। उर्वरित लाभार्थी शेतकऱ्यांचे नाव 10 ऑगस्ट पूर्वी जाहीर होणार। धाराशिवमधील वाशी तालुक्यातल्या कांबळे या शेतकरी दाम्पत्याची पीक विमा कंपनीकडून क्रूर चेष्टा। 700 रुपयांचा पीक विमा काढूनही मिळाले केवळ 211 रुपये। विदर्भातील 11 जिल्ह्यात ओबीसींचा एल्गार। भंडाऱ्यातून आज निघणार मंडल जनगणना यात्रा। जातनिहाय जनगणना आणि स्वतंत्र ओबीसी मंत्रालयाची मागणी। विजय वडेट्टीवार सहभागी होणार। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आजही खडाजंगीची शक्यता। अयोध्येतील दानचोरीवरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता। तर शुक्रवारी साधूच्या वेशात खासदार पप्पू यादव यांचं आंदोलन। नीट पेपरफुटी प्रकरणी जलदगती न्यायालयात आज पहिली सुनावणी। पंतप्रधान मोदींनी दिले होते आदेश। पेपरफुटी प्रकरणी सीबीआय कडून 14 आरोपींना अटक। आता खासगी वाहनांवर पोलीस लिहिल्यास कारवाई होणार। खासगी बाईक आणि कारवर पोलीस शब्द लिहिण्यास मनाई। वाहतूक विभागाचं पोलीस प्रशासनाला पत्र। जळगाव जिल्ह्याला अतिवृष्टीचा तडाखा। हजारो हेक्टरवरील पीक गेलं वाहून। घरांची पडझड। 2 दिवसात पंचनामे पूर्ण करू। मंत्री गिरीश महाजनांची ग्वाही। उचनी आणि वीर धरणातून विसर्ग। चंद्रभागेला पूर। पंढरपुरात पूरस्थिती। नागरिकांचं स्थलांतर। कोयना, कृष्णा, वेण्णा नद्यांच्या पातळीत वाढ। छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला पाण्याचा वेढा। साताऱ्याच्या घाटमाथ्यावर येलो अलर्ट। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये 90% साठा। 7 धरणांपैकी काही धरणं 100% भरली। पुढील 2 ते 3 दिवसात पाणी कपात मागे घेतली जाण्याची शक्यता। ठाणे भिवंडी मार्गावर खड्ड्यामुळे अपघात। खड्ड्यात दुचाकी आदळल्यानं महिला रस्त्यावर पडली। मागून येणाऱ्या ट्रक खाली आल्यानं महिलेचा जागीच मृत्यू। ला अहमदाबादेत होणार राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा। आयओच्या अध्यक्षा पीटी उषांनी घेतला हाती ध्वज। गुजरातचे उपमुख्यमंत्री हर्ष संघवी, नीरज चोप्राही होते उपस्थित। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।